नको आम्हा सवे गोपाळा येऊ बुढाळा तुझ्या गाई येऊ बुढाळा तुझ्या गाई येऊ बुढाळा तुझ्या गाई आम्हा सवे गोपाळा येऊ बुढाळा तुझ्या गाई येऊ बुढाळा तुझ्या गाई येऊ बुढाळा तुझ्या गाई कोण धावे त्यांच्या
वे गोपाळा नको आम्हास वे गोपाळा येऊ ओढाळा तुझ्या गाई कोण धावे त्यांच्या लागे मागे मागे येर झारे न बैसती एके ठाई न बैसती एके ठाई दावती धाई दहा वाटा कोण धावे त्यांच्या लागे मागे मागे येर झारे तुका म्हणे तू राख म्हणे री येर त्या येरी आम्ही जानो कोण धावे त्यांच्या लागे मागे मागे येर झारे विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननीत पानी मंडन मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंदनेत्रम हृदय धवलः संविठ्ठलं चिंतया पांडुरंगा करो पठवन भजन तू सच्चर संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी यैव 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 स्मरण
होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बोबडिया बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे शरण शरण एकनाथ पायी माथा ठेविला 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 नको आम्हा सवे गोपाळा येऊ ओढाळा तुझ्या गाई कोण धावे त्यांच्या लागे मागे मागे रझारे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्व वंदे जगद्गुरु पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते या जगाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आपल्या संसाराची पूर्ण आहुती देणारे जगमान्य या महाराष्ट्राचा आराध्य दैवत ज्यांच्यामुळे आजही आपल्या अंगणातली तुळस आणि आपल्या मंदिरावरचा कळस आजही आपल्याला जिवंत दिसतो असे छत्रपती शिवाजी महाराज यांचे श्रीगुरु जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणांचा अभंग असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज 2 मित्रांमध्ये म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्रीकृष्णाचे सवंगडी या 2 मित्रांमध्ये झालेला वाद व्यक्त करतात. विठ्ठला तुकाराम महाराज सांगतात भगवान श्रीकृष्णाचे सवंगडी देवाला म्हणतात देवा नको आम्हा सवे गोपाळा. देवा एक काम कर आपली मैत्री जी आहे ना ही इथपर्यंतच बरी. आपली मैत्री आजपासून बर का आजपासून आपली मैत्री इथपर्यंतच बरी. देवा तू आमच्या सोबत काही येऊ नको. देव म्हणला का रे. देव म्हणतो देव गोपाळांना म्हणतात देव का मी का तुमच्या सोबत येऊ नको. अरे काय देवा तुझ्या ह्या ज्या गायी आहेत ना ह्या गायी ओढाळ आहेत. नको आम्हा सवे गोपाळा येऊ ओढाळा तुझ्या गायी. तू ज्या आम्हाला गायी वळायला दिल्यात त्या गायी आम्हाला सांभाळायला दिल्यात त्या गायी त्या ओढाळ आहेत. आम्ही थकलो रे देवा कोण धावे त्यांच्या लागे मागे मागे येर झारे. आमचं आयुष्य गेलं नुसतं आयुष्यच नाही तर 84 लक्ष जन्म हिंडत असताना आम्ही त्या या 10 गायांच्या मागे मागे फिरतो. या किती दाई येतात त्या काय करतात न बैसती एके ठाई धावती दाही 10 वाटा. ज्या भगवंतांनी आपल्याला ज्या 10 गायी दिल्या त्यात 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय अशा ज्या 10 गायी आहेत ह्या 10 गायी ह्या काही एका जागेवर बसत नाहीत. त्यापेक्षा ह्या तुझ्या ज्या गायी आहेत ना त्या तुझ्या तूच सांभाळ. मग काय असतं माहितीये का मैत्रीत जर भांडणं झाली जीवलग मित्र असतील जीवलग मित्रां जर वाद झाले दोघांचे जर भांडणं झाले तर त्याच्यात एक पर्याय काढला जातो तो सुलानामा असतो. एक पर्याय काढला जातो त्याला इतिहासाच्या भाषेत तह म्हणतात. एक पर्याय काढला जातो. मग भगवंत आणि गोपाळ या दोघांमध्ये एक पर्याय असा निघाला. तुकाराम महाराज म्हणतात देवा एक काम कर ह्या 10 ज्या गायी आहेत या 10 ही गायी आम्ही सांभाळतो पण अजून एक गाय 11वी जी गाय आहे ही काही आमच्याच्यानं सांभाळणं होत नाही. ती गाय म्हणजे कोणती तर तुका म्हणे तू राख मनेरी. मन नावाची जी गाय आहे मनेरी नावाची जी गाय आहे देवा ही कशीच आमच्या सांभाळणं होत नाही. त्यापेक्षा तू काय कर एवढी गाय फक्त तू सांभाळ. तुका म्हणे तू राख मनेरी मग त्या येरी आम्ही जाणू. बाकीच्या उरलेल्या ज्या आहेत ना त्या 10च्या 10 आम्ही सांभाळतो. असं तुकोबरायांचं भक्तांचं देवाचं गोपाळांचं आणि गोपाळ श्रीकृष्णांचं असा जो वाद आहे या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी स्पष्ट केलेला आहे. विठ्ठला
महत्वाची थोडा हमिंग मारता येईल लखन. महत्वाची ट्रबल कमी करा, थोडं ट्रबल कमी. हॅलो हॅलो. एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे कोणती माहितीये का? पहिले तुम्हाला एक विचार आला असं डोक्यात, पत्रिकेत यगळा महाराज, पुढं यगळा महाराज. पण असो काही कारणास्तव हरिभक्त पारायण माझे परममित्र प्रकाश महाराज साठे यांना काही अडचण आल्यामुळं त्यांना गावी जावं लागलं. सकाळी 4 वाजता मला त्यांचा मेसेज आलेला आहे. पण मी म्हणलं जर आता हे कोणाला सांगू, ते आपल्या कीर्तनाला यायचे नाहीत लोक. कारण काय असतं माहिती आहे का, नवरदेव तो नवरदेव असतो, दुसरा सोकवान्या कितीही नटला, कितीही नटू द्या सोकवान्यानं, नवरदेवाची जागा घेऊ शकतो का? अजिबात नाही घेऊ शकत ढाले गुरुजी. पण कधी कधी काय होतं माहिती आहे का, माणसाला वाटते रेल्वेमध्ये बसल्याच्या नंतर एसीचं तिकीट काढलेलं असते, पण काही काही कारणास्तव तो डब्बाच कॅन्सल होतो. मग जावं लागतं 2 टायरमध्ये 3 टायरमध्ये. तत्वत आज आपल्या समोर पुरी भाजीचा बेत होता, पण तुमच्या नशिबानं माझ्या प्रारब्धानं बेसन भाकरच पुढं आलेली. मना गोड काय त्याला आणि आज आपल्या या कीर्तन साथीसाठी माझे परममित्र हरिभक्त पारायण रामानंदजी ढाले गुरुजी, महाराष्ट्रातलं एक खूप मोठं नाव आहे महाराज. रामानंद ढाले म्हणजे खूप मोठ्या ताकदीचा, वारकरी संप्रदायात सर्वात जास्त शिकलेला एकमेव माणूस म्हणजे रामानंद ढाले गुरुजी आहेत. ढाले गुरुजी नुसते शास्त्रीय गाणं शिकले नाहीत, ढाले गुरुजींचं शालेय शिक्षण बी भरपूर आहे. ढाले गुरुजी स्वतः शाळेवर टीचर होते. सगळा परिवार माहिती आहे ढाले गुरुजीचा. परिवारच सांगत नाही, कारण परिवार सांगत बसलो तर लय नाते गोते त्याचे. माझे परम मित्र हरिभक्त पारायण रामानंदजी ढाले गुरुजी, राम और तुकाराम दोनों हे एक अंग. आमचं दोघांचंच सूत्र असं आहे बरं का भाऊजी, राम और तुकाराम दोनों हे एक अंग, राम गाता अभंग और तुकाराम बजाता मृदंग, असं आमचं सूत्र होतं पहिलं. आता थोडं बदलू, तुकाराम करताय कीर्तन, राम गाताय अभंग म्हणून काय. गुरुजींना पुढे कीर्तनाला जायचे म्हणून तुमच्या सर्वांची माफी मागून 2 मिनिटं घेतो. या ठिकाणी रामानंद ढाले गुरुजींचा श्रीफळ देऊन आमचे विष्णुपंत कुऱ्हाडे यांना अशी विनंती करतो की त्यांनी गुरुजींचा श्रीफळ देऊन 2 मिनिटं सत्कार करू द्या. तुकाराम महाराज या अभंगातून भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या गोपाळांमध्ये झालेला वाद स्पष्ट करतात. असा या अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. आज आपण ज्या निमित्ताने जमलेलो आहोत, आज श्री संत ज्ञानेश्वर माऊली, विश्वसंत ज्ञानेश्वर माऊली, विश्वाचे कल्याण करणारी, साधकाचा मायबाप, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत माऊलींचा आज 727वा संजीवन समाधी सोहळा आहे. ज्या माऊलीच्या समाधी सोहळ्या निमित्ताने आपण घर दार संपत्ती सगळ्या गोष्टी सोडून पाठीमागं ठेवून या आळंदी क्षेत्रामध्ये, या अलंकापुरामध्ये माऊलींना समाधीचे स्वरूप देण्यासाठी, माऊलींचं समाधी स्वरूप पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलात. खरं तर आपलं परम भाग्य आहे की आज आपल्याला 727वा सोहळा पाहायला मिळतो. नाहीतर 2020 आठवा, 2021 आठवा. आज आपण जे जिवंत आहोत हे आपल्याला हे बोनस आयुष्य आहे महाराज. आजचं जे आपलं आयुष्य आहे हे आपलं आयुष्य बोनस मध्ये मिळालेलं आहे. नाहीतर बरेच माणसं महाराज मी करणारे, ज्यांच्याकडे पैसा होता, संपत्ती होती, माणसं होती, अशी माणसं गेली. 2020 साली आळंदीतलं चित्र तुम्ही पाहिलं असताना असं वाटत होतं की पहिले कोठेच नव्हते काही, नुसते पोलीस आणि डॉक्टर पाही, दुसरं काहीच नव्हतं महाराज. नुसतं पोलीस आणि डॉक्टर. आणि पण पोलीस आणि डॉक्टर सुद्धा एवढे धन्यवाद द्यावं तेवढे त्यांनी खूप कार्य केले महाराज. त्यांनी त्यावेळेला प्रत्येक माणसाने, प्रत्येक जे पोलिसांची ज्यांनी नोकरी केली, डॉक्टरांची ज्यांनी नोकरी केली, सफाई कामगाराची ज्यांनी नोकरी केली, खरे आपल्यासाठी देव तेच होते त्यावेळेला. जो कोरोना नावाचा जो आजार आला होता,
तो आजार काही मानसिकतेच, तो आजार काही म्हणजे जंतूचा नव्हता महाराज. त्या आजारपणाला मानसिकता खूप महत्त्वाची होती. कारण पत्नीला आजार झाला की त्याच्या पत्नीला आजार झाला की तिला एका रूममध्ये ठेवले जायचं, तिला लांबून काही गोष्टी द्यायला जायच्या. नवऱ्याला झाला की बायकोनं सुद्धा असं ताट फेकून द्यायचं. मला सांगा, आपण ज्यांच्यासोबत जीवनाचं नातं लावलेलं आहे महाराज, जीवनाचं नातं ज्यांच्यासोबत जोडलेलं आहे, अशाला आपण लांब ठेवत होतो. ज्या काळात ज्या गोष्टीची गरज असते त्या गोष्टीला जर आपण त्यांना सहकार्य केलं असतं तर माणसं दगावली नसती. दवाखान्यात गेलेला माणूस त्याला फक्त एकच गोष्ट वाटत होते, माझ्या बायकोनं माझा तिरस्कार करावा, माझ्या नवऱ्याने माझा तिरस्कार करावा. कारण कोरोना झाला म्हणलं, कळालं की घरातली माणसं सगळी त्याच्या बाजूला जायची, सगळी त्याच्या बाजूला जायची. तो दवाखान्यात गेल्यानंतर विचार करत होता, त्याच्याकडे पाहायला कोणी नसायचं. अरे मी एकटा पडलो, एवढी संपत्ती मी ज्याच्यासाठी कमवली, एवढं काम मी ज्याच्यासाठी करते, असं बायाला वाटायचं. माईला वाटायचं मी माझ्या लेकरासाठी किती कष्ट केले, बापाला वाटायसाठी माझ्या लेकरासाठी मी किती जीवन राबलो, तरी माझ्या मुलानं, माझ्या नवऱ्यानं, माझ्या पत्नीनं मला दूर ढकललं. आणि या एकांतातच माणसाचे मृत्यू झालेत महाराज. विठ्ठला, म्हणून मी त्या परमेश्वराला, त्या ज्ञानेश्वर माऊलींना खूप खूप धन्यवाद देतो की 2023चा आपण 727वा माऊलींचा सोहळा पाहतोय. 727वा सोहळा इतका महत्वाचा आहे. किती महत्वाचं आहे सांगतो तुम्हाला. पहिले किती येतं? 7. किती येतं? 7. आणि शेवट किती आहेत? पहिले सुद्धा 7 आहेत, शेवटी सुद्धा 7 आहेत, मध्ये 2 आहेत. एक देव आणि दुसरा संत. मध्ये किती आहेत? 2 आहेत. आता या तिन्हीची बेरीज करा. 7 दोन्ही 14 आणि 2 16 आणि 16 6 आणि 1 किती होत आहे? 6 आणि 1 7. आणि आपला सप्ताह किती तारखेला सुरू झाला? 7/12. लिहून नाही घेणार कोणाचा. विठाला आज काल्याचं कीर्तन आहे, पण आज मी संभ्रमात पडलो की काला करावा की माऊलींचे समाधी चरित्र सांगावं. पण तुमच्या सर्व मायबापांच्या, सर्वांच्या, माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने जी माऊली जशी मला बुद्धी देतील तसे मी बोलण्याचा प्रयत्न करतो. कीर्तन साथीला माझे वडील आहेत, बहीण आहे, वाजवण्यासाठी विद्यार्थी आहेत, तुम्ही सर्व मायबाप आहात. आमचे आवलगावकर भजनी मंडळ आहे, मामा आहेत, मधुकर मामा मोहोळेकर, 3M म्हणत असतो मी त्यांना. 3M मधुकर मामा मोहोळेकर. अशी अक्षरं जुळली पाहिजे महाराज, नाही तर कधी कधी काय काय अक्षरं जुळत नाही बरं का संदीप महाराज. अक्षर जुळली पाहिजे. मधुकर मामा मवळेकर. ही अक्षरं जुळवताना बी काय काय गोष्टीचा त्याग करावा लागतो. आता मी नाही का एक असं वाक्य सांगत असतो बरं का, माऊली मामीनं मामाला मारुतीच्या मंदिरात मरोस्तोर मारलं, अशी काय काय अक्षर जुळीत असतं पा. काकीने काकाच्या काळ्या कोटातून कोरा कागद काढून, या रोहित महाराज या. विठ्ठल आज श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा 727वा संजीवन समाधी सोहळा आहे. ज्या माऊलीच्या जीवावर मीच नाही, माझ्यासारखे अजून किती पामर महाराज, ज्या माऊलींच्या जीवावर माझ्यासारखे किती महाराज, किती गुरुजी असतील अशी गणती नाही. मी एक प्रमाण म्हटलं बघा, शरण शरण एक नाथा पायी माथा ठेविला. जर नाथ महाराज नसते तर माऊलींची ना ज्ञानेश्वरी आपल्याला मिळाली असती, ना ज्ञानेश्वर महाराज पाहायला मिळाले असते. ज्ञानेश्वर महाराजांचं हे चरित्र जे आहे, हा जो फोटो आहे, हा फोटो कुणालाच माहिती नव्हता, कारण त्यावेळेस फोटोग्राफर नव्हते. पण चर्मचक्षू गुलाबराव बाबा महाराज त्यांना दोन्ही डोळ्यांनी दिसत नव्हतं, पण
त्यांचा आणि माऊलींचा समाधीत संवाद व्हायचा. गुलाबबाबा महाराज हे विदर्भातले होते, पण मंदिरात आल्याच्या नंतर अलंकापूर नगरीचं, आळंदीचं पावित्र्य एवढं राखायचं त्यांनी की या पंचक्रोशीत गुलाबराव महाराज बाबा कधी शौचालयाला सुद्धा बसले नाही, इतकं पावित्र्य राखत होते. आणि अशा गुलाबबाबा महाराजांमुळे आपल्याला माऊलींचं हे रूपडं पाहायला मिळालेलं आहे. बघा, माऊलींकडे बघितल्याच्या नंतर असं वाटतं का हो, असं वाटतं का माऊलींना कुणी त्रास दिला असेल म्हणून? काय पण संत असतात ते, ही संत काय करतात? जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. जगाच्या जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. या बाबा विठ्ठला विठ्ठला जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. पहा, आज आपण माऊलींच्या नावावर, ज्या माऊलींच्या जीवावर जगतो, आज लाखो वारकरी, लाखो महाराज मंडळी म्हटलं तरी चालेल, ज्या माऊलींच्या नावावर, ज्या माऊलींच्या गावावर, ज्या माऊलींच्या जीवावर जगतो, त्या माऊलींचं चरित्र सांगायला गेलं ना महाराज, पाहायला गेलं चरित्र तर डोळ्यातले अश्रू थांबणार नाहीत. काय प्रसंग असेल तो आठवा, किती भयंकर प्रसंग असेल तो पहा. एक दिवशीचा प्रसंग असा होता, विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता. विठ्ठल पंत रुक्मिणी माता विवाह झाला. विवाह करण्याच्या नंतर परत एकदा विवाहाचा कंटाळा. तसं पाहायला गेल्यावर विठ्ठल पंतांचं आधीच ठरलेलं होतं संन्यास घ्यायचं, पण आई वडिलांच्या म्हणण्यानुसार विठ्ठल पंतांनी विवाह केला. विवाह झाल्याच्या नंतर विवाहात संसारात त्यांचं चित्त लागत नव्हतं. विठ्ठल पंतांनी पत्नीचा एक दिवस पत्नीला विचारलं, का गं म्हणे मला संन्यास घ्यायचा आहे. पत्नी नाही म्हणायची.
रुक्मिणी माता नाही म्हणायचे, पण एके दिवशी त्या गोष्टीचा कंटाळा आला. एके दिवशी रुक्मिणी मातांना खरंच वाटलं की जा म्हणले, घ्या तुम्हाला काय करायचं तर करा. विठ्ठल पंत संन्यास घ्यायला गेले, काशीला जाऊन संन्यास घेतला. तिथे संन्यास घेतल्यानंतर तिथं विठ्ठल पंतांच्या गुरूंना कळालं की यांचं लग्न आधी झालेलं आहे. त्यांची इकडे आळंदीला वारी आली होती. रुक्मिणी माता त्यांची वाट बघत होत्या. त्यांना कळालं, गुरुजींना कळालं की असं असं आहे. त्यांनी विठ्ठल पंताला आज्ञा दिली की तुम्ही परत जाऊन संसार करावा. गुरुजींची आज्ञा म्हणून विठ्ठल पंत आळंदीला परत आले. नंतर 4 आपत्ती झाली. निवृत्तीनाथ, सोपान काका, ज्ञानेश्वर माऊली आणि शेवटी मुक्ताई. पण या 4ही भावंडांना कोणी या आळंदीत जागा देत नव्हतं. संन्यासाची मुलं म्हणून ही 4ही भावंड प्रसिद्ध करत होती. त्यावेळेची कर्मठ त्यांना त्रास देत होती. विठ्ठल पंत, रुक्मिणी माता आणि ही 4 भावंड यांना होत असलेला त्रास सहन होत नव्हता. एके दिवशी आईचं चित्त आणि वडिलांचं चित्त या आपल्या मुलांचा त्रास कमी व्हावा यासाठी काय करावं. इथल्या एका ब्राह्मणानं त्यांना सांगितलं की तुम्ही पैठण क्षेत्री जाऊन तुम्ही तुमच्यासाठी न्याय मागून आणा. त्यांनी जो दिला तो आम्हाला मान्य असा न्याय असेल. पैदल चलत विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता पैठण क्षेत्री गेले. तिथल्या त्या धर्मगुरूंनी त्यांना न्याय दिला. तुम्हाला एकच न्याय आहे आणि तो न्याय म्हणजे देहांत प्रायचित्त. विठ्ठल पंतांनी ठरवलं देहांत प्रायचित्त घ्यायचं. पण रुक्मिणी माता हिचं काय? विठ्ठल पंतांनी तो कागद हाती घेतला आणि दोघंही आळंदीच्या दिशेने वाटचाल करत चालत होते. विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता चालत असताना विठ्ठल पंतांच्या चेहऱ्यावरचा भाव रुक्मिणी मातेने ओळखला. का हो, नाराज दिसताय? काय सांगितलं त्यांनी? धर्मगुरूंनी काय सांगितलं? धर्मपंडितांनी काय सांगितलं? विठ्ठल पंत खिन्न होते. चेहऱ्यावर त्यांच्या आनंद नव्हता. रुक्मिणी मातेने ओळखलं, काहीतरी वेगळं सांगितले. तरीही मातेने विचारलं, का हो, काय झालंय? तुमचा चेहरा असा का पडलेला आहे? 2-3 वेळेस ऐकलं. शेवटी नाविलाज झाला. स्त्री हट्ट असतो. रुक्मिणी मातेला विठ्ठल पंतांनी शेवटी सांगितलं की आपल्याला धर्मपंडितांनी देहांत प्रायश्चित्ताचा न्याय दिलाय. रुक्मिणी माता म्हणाली मग काय हरकत आहे? आपल्या लेकरांसाठी जर आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतील आणि आपल्या देहांत प्रायचित्त घेतल्यानंतर आपल्या मुलांचा, आपल्या बाळांचा जर त्रास थांबत असेल तर आपण हे आनंदानं स्वीकारू. आळंदीमध्ये आले. 4ही मुलांना पाहिलं आणि एक दिवस देहांत प्रायश्चित्त करण्याचा दिवस दोघांनी ठरवला. उद्या देहांत प्रायश्चित्त घ्यायचं. आधीच्या दिवशी मायेच होती ती. रात्री ऐकलं आपण आई काय असते. आईनं मस्त पुरणपोळी स्वयंपाक बनवला. रात्रीच्या वेळेला स्वयंपाक बनवला. चिमुकली मुक्ताबाई, आई आज वार नाही, सण नाही, आज का ग आपण स्वयंपाक केलाय? आज का ग पुरण केलंय? त्यावेळेस त्या रुक्मिणी मातेचे डोळे भरून आले. कारण रुक्मिणी मातेला माहिती होतं की उद्या आम्ही दोघे देहांत प्रायश्चित्त करणार. पण काय सांगावं या चिमुकलीला? कधी कधी काही गोष्टी सत्य सांगितल्या पाहिजे माणसांनी. पण रुक्मिणी माताने काय सांगावं? काय सांगणार महाराज? आई ती आई असते. आई कधीच आपल्या मुलांना नाराज करत नसते. पा त्यावेळेस रुक्मिणी मातेने सांगितलं, अगं काही नाही मुक्ताई, असंच केले. असं सहज म्हणून गेल्या.
रुक्मी मुक्ताई माता गेले विसरून. खेळण्याच्या नादात संध्याकाळी स्वयंपाक झाला. रात्री 12ची वेळ होती. रात्री 12 वाजले. मुलं शांत झोपलेली होती. विठ्ठल पंतांनी रुक्मिणी मातेला उठवलं. रुक्मिणी चल आपल्याला जायचंय. त्यावेळेचा प्रसंग, ती झोपडी ताटी, त्या झोपडीतून विठ्ठल पंत रुक्मिणी माता बाहेर पडले. एक पत्र लिहून ठेवलं विठ्ठल पंतांनी आणि ते निवृत्तीनाथांच्या उशालाशी ठेवलं आणि तो धर्मपंडितांनी दिलेला कागद. रुक्मिणी माता बाहेर पडल्या पण पुत्र मोह त्यांना आवरत नव्हता. मधी आल्या. निवृत्तीनाथांच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. माऊलीच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. रुक्मिणी मातेच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. मुक्ताईबाईच्या, सोपान काकाच्या 4ही मुलं झोपलेली होती. लेकरांना झोपीत कसं टाकून जावं, रुक्मिणी मातेचा मोह आवरत नव्हता. तेवढ्यात विठ्ठल पंतांनी आवाज दिला, रुक्मिणी एक काम कर, तुला मोह नाही आवरणार, मी जातो. ती म्हणली, नाही, पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता, हे प्रायचित्त जे दिलेलं आहे त्यांनी आपल्या दोघांना दिलेलं आहे, तुम्हाला एकट्याला दिलेलं नाही. रुक्मिणी मातेने मोह आवरला आणि दोघेही निघून गेले. एक दिवस जर आपल्याला आपली आई नाही दिसली, लहान भावंडाला, लहान मुलाला, एक दिवस कशाला, 10 मिनिटं, 1 सेकंद जरी आपल्या लहान बालकाला आई नाही दिसली, आपण नाही दिसलो, किती असं, आई कुठे आहे, आई कुठे आहे, आई कुठे आहे, बाबा कुठे आहे. आणि या 4 भावंडांना काय झाले असेल त्या प्रसंगाला. मला काही गोष्टी मला बोलायला गेले की मला भरून येते, त्याच्यामुळं अडखळत होते. विठ्ठल विठ्ठल पहाटे पहाटे निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान काका, मुक्ताबाई माता, निवृत्तीनाथांना ब्रह्म मुहूर्तावर जाग आली. जाग आली, पाहतो तर काय, निवृत्तीनाथ पाहतात, उठून पाहिलं आपल्या उशाशी एक पत्र होतं. आई दिसत नाही, बाबा दिसत नाहीत. इकडे तिकडे पाहतात आणि ते पत्र उचलून पाहतात. त्याच्यावर लिहिलेलं होतं, तो धर्मपंडितांचा तो दिलेला न्याय तोही तिथे होता. निवृत्तीनाथ महाराज हे जाणत होते. पण ही गोष्ट सांगायची कशी, माझ्या ज्ञानदादाला कशी ज्ञानदेवांना कशी सांगायची. ज्ञानदेव जरी ऐकतील पण सोपान काकांना आणि मुक्ताबाईंना कसं सांभाळायचं, काय सांगायचं त्यांना. पण तरीही निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना उठवलं. ज्ञानदेवाला सांगितलं असं असं आहे. उशिराने मुक्ताबाई उठली. मुक्ताबाई उठली, जिथे आपली आई झोपलेली होती तिथे पाहिलं, आई झोपलेली जवळ दिसली नाही, बाबा दिसले नाही. समोर पाहते तर फक्त निवृत्तीनाथ दादा, ज्ञानदादा, सोपान दादा तिघेही बसलेले आहेत. पण तिघांच्याही डोळ्यातून पाणी येत आहे. दादा का ललताय तुम्ही, असं म्हणणं आणि निवृत्तीनाथ महाराजांना हंबरडा फोडणं संघच केला. आता काय उत्तर देऊ या मुक्ताईला, या बाळाला, ह्या चिमुकला मी काय उत्तर देऊ आता. पण पर्याय नव्हता. काय सांगावं ह्या चिमुकिलीला, पण पर्याय नव्हता. त्यांनी शेवटी सांगून दिलं, असं असं झालंय. चौघेही एकमेकाच्या गळ्यात पडून रडत होती. महाराज कासावे सप्राण मन तळमळे, कासावे सप्राण कासावी सप्राण मन तळमळे, कासावी सप्राण
सर्वांना माहिती झालं आपल्या आईबाबांनी आपल्यासाठी देहांत प्रायश्चित्त घेतले. तो कागद घेऊन निवृत्तीनाथ, ज्ञानदेव दादा, सोपान काका, मुक्ताबाई या आळंदीमध्ये आले. येथील काही धर्मपंडितांना तो कागद दाखवला, पण त्यांनी तो कागद मान्य केला नाही. अरे तुम्ही संन्यासाची मुलं, ती संन्यासाचीच मुलं आहात. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही आज या आळंदीमध्ये प्रवेश करायचा नाही. तुम्ही आई वडिलांनी जरी तुमच्या देहांत प्रायश्चित्त केलं असेल तरी त्यांच्या पापाची त्यांना सजा मिळाली. या चारही भावंडाला परत आळंदीतून हाकलून दिलं. सिद्धबेटामध्ये आपल्या झोपडीमध्ये जाऊन चौघी रडत होती. काय करावं काय करावं असा दिवस लोटत गेला. 10 वाजले, 12 वाजले, 4 वाजले, संध्याकाळ झाली. दुसरा दिवस लोटला. मुक्ताबाई आली म्हणे, दादा भूक लागली. सगळ्या गोष्टी माणूस सहन करतो, पण भूक आणि तहान कधी सहन होत नाही. काय करणार, भूक लागली. ज्ञानदादाने ती झोळी घेतली आणि शेवटी नाविलाज होता म्हणून आळंदीमध्ये प्रवेश केला. आज गुलाबजामुन पंचपक्वान्नाच्या पंक्ती ज्या आळंदीमध्ये उठवल्या जातात. ज्या आळंदीत आज पंचपक्वान्नाच्या पंक्ती उठवल्या जातात त्या आळंदीत एक मुठभर पिठासाठी माझ्या माऊलीने फिरावं. मधुकरी मागावी, पण समोर पाहिलं माऊलींना की येथील लोकांनी दरवाजे बंद करून घ्यावेत. अरे आज आपला दिवस कसा तरी जाणार. या संन्यासाच्या मुलाचं मी मुख पाहिलं. ज्या माऊलीसाठी आज 7-7, 10-10 तास लोक बारीला लागून दर्शन घेतात, त्या माऊलीचं मुख सुद्धा कोणी पाहत नव्हतं. दरवाजा बंद करून घ्यावा. आठवा तो प्रसंग, चिमुकले ज्ञानदेवराय, माझा माऊली, माझे माऊली, विठ्ठल विठ्ठल.